नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पद्माच्या आयुष्यात घडलेला अन्याय आता शांतपणे सहन केला जाणार नाही. कारण ऊर्जा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. हर्षवर्धनने पैशाच्या जोरावर पद्माचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण आता पद्मा ठाम निर्णय घेते की पैशात कोणाचीही अब्रू विकत घेतली जाऊ शकत नाही. भागाची सुरुवात होते शौर्यापासून. तो चाळीबाहेर थांबलेला असतो कारण त्याच्या वडिलांनी त्याला आत येण्यास स्पष्ट नकार दिलेला असतो. शौर्याला एवढंच माहीत असते की इथे पद्मा राहते, पण वडील अचानक इथे का आलेत हा प्रश्न त्याला सतावत असतो. तेवढ्यात ऊर्जा तेथे पोहोचते आणि शौर्याला कोर्टात भेटल्याचं आठवण करून देते. आतल्या बाजूला हर्षवर्धन पद्मावर प्रश्नांचा भडीमार करत असतो. हे सगळं कोणी केलं नाव सांग, असा त्याचा हट्ट असतो. पद्मा प्रामाणिकपणे विक्रांत शिकरेचं नाव घेते. हे नाव ऐकता हर्षवर्धन अस्वस्थ होतं, कारण विक्रांत हा त्याच्या मुलीचा होणारा नवरा असतो. इकडे ऊर्जा शौर्याला सांगते की मेडिकल तपासणी पूर्ण झाली असून रिपोर्ट आले आहेत. ती ठामपणे सांगते की आता FIR दाखल केली जाणार आहे आणि अन्याय करणाऱ्यांना शिक्षा मिळणारच. शौर्याला हे ऐकून धक्का बसतो, कारण त्याचे वडील याच प्रकरणात गुंतलेले आहेत हे त्याच्या लक्षात येऊ लागते. पुन्हा आता हर्षवर्धन पद्माला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की हे सगळं पैशासाठी रचलेलं षडयंत्र आहे आणि ऊर्जा ही अनुभवी नसून पद्मा बोलायचा प्रयत्न करते, पण हर्षवर्धन तिला गप्प बसवतो आणि तोंड बंद ठेव असं बजावतो. यानंतर तो सरळ सरळ पैशांची ऑफर देतो. हे घे आणि कधीही पोलिसांकडे जाऊ नकोस असं तो सांगतो. पैसे पद्माच्या समोर फेकले जातात. त्या क्षणी पद्माला प्रचंड अपमानित वाटतं. जी व्यक्ती स्वतःला कुटुंबासारखं म्हणवत होती तीच व्यक्ती तिच्या इज्जतीची किंमत लावत होती. तेवढ्यात हर्षवर्धन बाहेर पडतो आणि समोरून ऊर्जा येते. ऊर्जा त्याला थेट जाब विचारते की तो तिच्या क्लायंटला धमकवायला का आला होता. हर्षवर्धन उर्मटपणे उत्तर देतो की FIR दाखल झालेली नाही, त्यामुळे पद्मा तिची क्लायंट नाही. दोघांमध्ये जोरदार वाद होतो. हर्षवर्धन आपली सत्ता, अनुभव आणि पैशांचा गर्व दाखवतो, पण ऊर्जा अजिबात घाबरत नाही. ती ठामपणे सांगते की सत्य आणि कायदा तिच्या बाजूनी आहे. इकडे शौर्य सर्व काही ऐकत असतो. तो वडिलांना प्रश्न विचारतो, पण हर्षवर्धन त्याला स्पष्ट सांगतो की या प्रकरणात पडू नकोस. शौर्य मात्र गोंधळून जातो. हर्षवर्धन निघून गेल्यानंतर ऊर्जा पद्माजवळ बसते. पद्मा रडत असते आणि सगळं सांगत असते. पैसे, धमक्या आणि अपमान. ऊर्जा तिला समजावते की मेडिकल रिपोर्ट्स त्यांच्या हातात आहेत आणि आता निर्णय पूर्णपणे तिच्या हातात आहे. थोड्या वेळाने पद्मा स्वतःला सावरते. ती ठाम शब्दात सांगते, मी आता शांत बसणार नाही, मी लढणार आहे. भागाच्या शेवटी शौर्य आणि ऊर्जा बोलत असतात. ऊर्जा पुन्हा एकदा विक्रांत शिर्केचं नाव घेते. हे नाव ऐकता शौर्याच्या हातातून मोबाईल खाली पडतो. त्याला कळतं की आरोपी म्हणजे त्याच्या बहिणीचा होणारा नवरा आहे. शौर्य हादरून जातो आणि स्वतःलाच विचारतो, आता मला माझ्याच वडिलांच्या विरोधात उभं राहावं लागणार आहे काय? याच धक्कादायक वळणावर आजचा भाग संपतो. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.